आपण आरक्षणात त्यांच्या घुसत नाही, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले. आपल्या नोंदी ह्या 100 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात, 200 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात. यांना 1967 ला शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं आहे. म्हणून आपली भूमिका जी होती की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्याचं कारण असं की पूर्वी ओबीसीला आरक्षण द्यायच्या आधीपासून मराठा ओबीसी आरक्षणात, त्यामुळे आपण मागत नाहीये ओबीसीतून आरक्षण, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आहेत. हे मराठ्यांनी अगोदर समजून घ्या. आता ते म्हणते तो वर विचारून सांगतो, आता त्यांच्यापेक्षा वर कोण आहे? हे तर काय देशात केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही, हे राज्यानंच दिलेलं आहे. आता राज्यातले जर बनायला लागले आम्ही वर विचारून सांगतो, तो वर कुठं? तुमच्यापेक्षा वर कोण? कारण तुम्ही काही 102वी 103वी 105वी घटना दुरुस्त करून केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही. आम्हाला या राज्यातच राज्याचा मागासवर्ग आयोग नेमून तुम्ही अहवाल देऊन मागास सिद्ध करून राज्यानंच दिलेलं आहे. मग वर विचारायचं नेमकं तुम्हाला कधी? आमच्या पोरांच्या हातातून नोकर भरती गेल्यावर म्हणजे तेही 10% कामाला येत नाही. म्हणून आपली भूमिका जी होती की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्याचं कारण असं की पूर्वी ओबीसीला आरक्षण द्यायच्या आधीपासून मराठा ओबीसी आरक्षणात, त्यामुळे आपण मागत नाहीये ओबीसीतून आरक्षण, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आहेत. हे मराठ्यांनी अगोदर समजून घ्या. आता आपण आरक्षणात त्यांच्या घुसत नाही, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले. आपल्या नोंदी ह्या 100 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात, 200 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात. यांना 1967 ला शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं आहे. मंडल कमिशननं आता 80-84 ला आरक्षण दिले, 94 ला आता आरक्षण दिले त्यांनी, 80 ला. आपल्या नोंदी खूप पिढ्याच्या पाठीमागच्या नोंदी आहेत. मराठा ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शासकीय नोंदी ह्या भारत देशावर फक्त मराठ्यांच्या, बाकी कोणाच्याच नाहीत. आणि यांना कोणताही आयोग नेमून आरक्षण दिलेलं नाही. 1967 ला साधं एक शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं. मंडल कमिशननं दिलं. जे सर्वे करायचे सांगितले होते ते 3 प्रकारचे सर्वे, 3ही प्रकारचे सर्वे मंडल कमिशनने केलेले नाही. त्यांनी इंग्रज काळातला सगळा अहवाल घेतला आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवलेला, आणि त्याच वेळेस त्यांनी तो लागूही केला. पण माननीय न्यायालयानं तो अहवाल स्वीकारलेला नाहीये. तरीही आम्ही मराठ्याच्या भानगडीत पडलो नाही की तुम्ही खोटं आरक्षण खाताय, कारण आम्हाला दुसऱ्याचं लेकरांचं वाटोळं करावं ही नियत मराठ्यांची कधी नाही, पुढेही असणार नाही. तुम्ही मात्र आमच्या पोरांना काय मिळालं की याचिका दाखल करून ते उडवता. म्हणून यांनी हे डाव टाकला की 2018 ला जो प्रकार झाला होता तो 24 ला करायचा. 2018 ला 13% आरक्षण दिलं, ते 1-1.5 वर्ष राहिलं, उडून गेलं. निवडणुका त्या काळात होत्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या, आणि मराठा एक जात अशी की ती कोणाचा उपकार ठेवत नाही. त्यावेळेस आरक्षण खूप पिढ्यांना पार नव्हतं, मराठा आनंदी होता. आपल्या लेकरांचं भविष्य चांगलं होईल, आपले लेकरं मोठे होतील, आरक्षण मिळालं ह्या आनंदात मराठा होता. त्यांना माहित नव्हतं की 2018 ला दिलेलं आरक्षण टिकणार नाही. 1-1.5 वर्ष राहिलं, ते उडालं. त्यावेळेस मराठ्यांनी आरक्षण दिलं म्हणून जागेवर उपकार फेडला. 106 आमदार यांना मराठ्यांनी त्यावेळेस निवडून दिले होते. तेच यांच्या डोळ्यासमोर आत्ताही तेच होतं. 10% आरक्षण द्यायचं आणि ही निवडणूक मारून न्यायची. पण मराठी इतके चतुर निघाले की 2018 जसा गुलाल उधाळला होता तसा मराठ्यांनी यावेळेस उधाळलाच नाही. कारण मराठ्यांना माहित होतं हे आरक्षण टिकणारच नाही. त्या गुलाल उधाळण्यात सुद्धा काहीच उपयोग नाही. तिथेही डाव साधला त्यांनी, त्यांच्यातच गुलाल उधाळला. त्यांना मराठी राज्यात उधाळायला तयार नाहीत, त्यांनी त्यांच्यातच सुरू केलं. हे त्याच्या टकोरीवर टाकीत आहे, ते त्याच्या टकोरीवर टाकीत आहे. 5-25 जण मुंबईत जमले, एक जणाचा चेप्पेवर टाकला, त्याला केसच नव्हती. बैलाचा गोलाल होता का कोण लाल झरत दिसायला लागला. तरी मराठ्यांनी नाही गोलाल उधाळला राज्यात, कारण त्याच्यात मराठ्यांचं हित नव्हतंच. मग म्हणले आता काय केलं पाहिजे, बैठक झाली.
मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात सोडायचं ठरलं, कारण मला ह्या पक्क्या खबरा त्यांच्या मिळतात. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. कारण हे गृहमंत्री असे आहेत, त्यांनी सगळ्यांना जिरीस आणलेला. नाही आला की केस आणि ईडी त्याच्या मागे लावायची, लगेच त्याच्या पार्टीत जमा माणस. ही त्यांची पद्धत आहे काम करण्याची. मला राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही 7 महिन्यापासून बघता, जो विरोधात बोलून त्याला मी सोडित नाही. मग तो मराठीचा असू नये ते कोणाचा असो. मराठा आरक्षण मराठा समाजाच्या विरोधात बोलला की मी वाजविलाच म्हणून समजायचं. तो कोणी असो त्याला नाही सोडत आपण. त्यांनी बैठक घेऊन मराठ्याच्या विरोधात घालायचे ठरवलं. 10% आरक्षण चांगलंय हा घेत नाही म्हणजे मी, हे जर समाजाला म्हणला हे आरक्षण चांगलं टिकतंय तर समाज घेतो. ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे असं त्यांचं बैठकीत ठरलं. याला काही करून 10% घ्यायला लावा, नाही तर याला गुंतवून टाक. हे त्यांचं पक्क ठरलेलं. या अगोदर एकदा त्यांचं ठरलं होतं की उपोषण सुटलं हे मला जाहीररित्या महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईन मधून विष बाधा करणार आहेत, पण मराठ्यांची बाजू हे लय ओढतोय, हे आपल्याला फुटत नाही, मॅनेज पण होत नाही, याला असं तरी संपवावं लागणार. त्यावेळेस त्यांचा डाव मोडून पडला. आपण मुंबईला चाललो त्यावेळेसही त्यांनी ट्रॅप रचला होता, तोही आपल्याला अगोदरच माहीत झाला, त्यामुळे तोही आपण उधळला. आताही त्यांनी ट्रॅप रचला. पुन्हा एकदा याला गुंतवा, याला संपवा, काहीतरी करा.